तर त्यांना करू देईल, त्यांना लक लाभ. आमचं काम चालू आहे. सरकार लोकांसाठी राबतंय. सरकार लोकांमध्ये जेवढं काम करते तेवढं करतंय. त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही चर्चा करण्याची, ऐकण्याची याची काही आवश्यकता वाटत नाही. सरकारमध्ये गणवेशाच्या ड्रेस कोड, मंदिरातल्या ड्रेस कोडच्या बाबतचा निर्णय झालेला आहे. मंदिरामध्ये जात असताना काही विशिष्ट प्रकारचा ड्रेस कोड असावा अशा स्वरूपात मला माहिती नाही. मला माहिती घ्यावं लागेल. कुठल्या मंदिरामध्ये नाही, मला माहिती नाही. माहिती घेऊन सांग. वर्षभरामध्ये 2700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात राज्यामध्ये, संपूर्ण विभागामध्ये. त्या गोष्टीची मी अजून आकडेवारी घेतली नाही. कालच्या कुठेतरी एका विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासामध्ये ती गोष्ट निदर्शनास आलेली आहे. परंतु मी ती संपूर्ण माहिती घेतो आणि आपल्याशी प्रत्येक केस ही वेगळी आहे. एकाच याच्यामध्ये सगळा केस एकत्र करता येणार नाही. प्रत्येक केस वेगळी आहे. का झालंय, कसं झालंय तिची माहिती घेतो आणि मग आपल्याशी सविस्तर बोलतो. राष्ट्रीय 2 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र आपण जर मागील अनेकदा उदाहरण बघितलेलं आहे तर की शेतकऱ्यांना फायदा न होता विक्रेत्यांना त्याचा नाही. आता कसं आहे, ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जातात डीबीटीने. त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गैरप्रकार वगैरे होणार नाही याची मला खात्री आहे. राष्ट्रीय कृषी विकास निर्णय दिला आहे तो वडेट्टीवार म्हणतायत की हा हास्यास्पद निर्णय, न्यायालयाने असा निर्णय कसा दिला? ते न्यायालयाच्या निर्णयावरती जर विरोधक प्रक्रिया त्यांचे मत व्यक्त करत असतील तर ते दुर्दैव आहे समाजाचं. तुमच्या न्यायालयावर विश्वास नाही. मी कायद्याचा ॲडव्होकेट आहे. त्यामुळे माझा न्यायालयावरती संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला न्यायालयीन बाबीवरती भाष्य करणं योग्य वाटत नाही. कारण त्यांना तर तेवढा अधिकार ठेवला पाहिजे न्यायालयाला. त्यामुळे न्यायालयाने जे काय निर्देशन नोंदवलेलं आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, त्याच्यावरती भाष्य करणं मला असं वाटतं योग्य नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक लागलेला आहे. ठिबक सिंचनच्या ज्या योजना होत्या त्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभच जात नाहीये. नाही, ठिबक सिंचनचे जवळपास सगळेच पैसे गेले आहेत. आपले अजून 200-300 कोटी रुपये शिल्लक आहेत त्यांची दाण्याचे. पण केंद्र सरकारकडे 283 कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. एवढा महिना 15 दिवसामध्ये पैसे आले की सर्वांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जातील वेळेवर. याचिका दाखल करणारे सतीश वाणी जे माजी न्यायाधीश आहेत त्यांनी असं म्हटलंय की नितीन जीवने जे कोर्ट आहे त्यांच्यावर नागपूरवरनं दबाव होता, आरएसएसचा दबाव होता, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं. नाही, असं काही मला वाटत नाही. कोणावरही दबाव नाही आणि न्यायालयावरती दबाव टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. हा हे मनगढंत कहाणी आहे सगळी. त्यामुळे त्याच्यावर काय फार माझा विश्वास नाही. नाही, आता त्याच्या प्रोसेस सुरू आहे. काय झालं की या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे जिथे लँड ॲक्विशन आहे, समजा पालघर जिल्ह्यामध्ये काही धरणं आहेत, पालघर जिल्ह्यात काही फॉरेस्ट जमिनी आहेत, तर पालघर जिल्ह्यातल्या जमिनीचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत की लँड ॲक्विशनची प्रोसेस सुरू करा. लँड ॲक्वायर झाली आणि टेंडरमध्ये काही फॉरेस्ट आहेत, काही याच्या दुसऱ्या जमिनी आहेत, NGTचा प्रकल्प आहे, या सगळ्या लोकांचं NOC घ्यावं लागेल. त्यामुळे ती प्रोसेस आता पाटबंधारे खात्याने सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की विखे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी फार मनावर घेतलेलं आहे की लवकरात लवकर 4 वर्षाच्या आत हे प्रोजेक्ट कसे पूर्ण करता येतील या दृष्टीकोन त्यांचा प्रयत्न राहणार. यशोमती ठाकूर यांनी असा दावा केला की 100 दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल. आपल्याला वाटतं मंत्रिमंडळामध्ये नाही, असं काय होणार नाही. असं काय होणार नाही आहे. सगळं एकदम व्यवस्थित होईल, चांगलं होईल आणि निश्चितपणे चांगलंच होईल. विरोधकांचा प्रश्न, त्यांच्याजवळ भांडवलच काही नाही राहिले तर मग करणार काय बिचारे. पवार साहेबांनी आज असं म्हणलं की बीडची अवस्था आज जी आहे तशी यापूर्वी कधी नव्हती, चिंताजनक परिस्थिती आहे. मला सांगता नाही, मी बीडला गेलोय नाही आणि मला तिथली अवस्था पण मी ब्रीफ करण्याचाही प्रयत्न केला नाही. माझं खातं नाही, त्यामुळे माझा विषय नाही. थँक्यू सर. तर कोर्ट योग्य तो निर्णय घेईल असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. विरोधक त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं